नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मक्यापासून भेळ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, भेलचे तुम्हाला साहित्य दाखवते. मका मी शिजवून घेतलेले आहे, टॅमॅटो आहे, एक गाजर आहे, बीट आहे, काकडी आहे, कांदा आहे, एक बटाटा उकळवून घेतले, पुदिना आणि कोथिंबीर आहे, हे लिंबू आहे, चाट मसाला आहे, तिखट मसाला आहे आणि मीठ आहे. एक बाऊल आहे, आपण पहिला मका टाकून घेऊ. एक वाटी मी मका घेतलेले आहे आणि एक उकळलेलं बटाटा आहे, ते पण टाकून घेऊ. बारीक कापून घेतलेलं आहे मी. तर कांदा आहे एक वाटी, तो पण टाकून घेऊ. काकडी आहे, ही भेल तुम्ही पोरांना टिफिनसाठी पण देऊ शकता, पण शेव याच्यात नंतर घालायची. शेव मुले मग नरम होईल. मी पण शेव घालणार आहे नंतर, कारण गाजर, बीट आणि काकडी मुलं खात नाही, म्हणून मी हे मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण आहे. बघा, मी बालाजीची आलू शेव घेतलेली आहे बारीक. ही आपल्याला नंतर टाकून घ्यायचे, साईडला ठेवून घेते. आता आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं अगोदर. आपण मीठ कमीच टाकू, कारण चाट मसाल्यात पण मीठ असतं आपलं. लाल तिखट टाकून घेते. मला आवडीनुसार कमी जास्त करा, लहान मुलं असतील तर. आता चाट मसाला टाकून घेते, तो थोडा जास्तच टाकून घेते, 1 चमचा पूर्ण. आता एक फोड मी लिंबूची पण हे करून घेते, पिळून घेते. बघा, ही आपली एवढी पौष्टिक भेल आहे ना, तुम्ही कुठे जाताना पण घेऊ शकता जाऊन. फक्त शेव नंतर टाकायची, छोट्या डब्यात लागला तर घ्या. आता हे मी मिक्स करून घेते, कोथिंबीर आणि पुदिना पण टाकून घेते. हे बघा, आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता हे शेव टाकून घेत आहे मी. हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हे बघा, आपली झटपट भेल झालेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा, छान झाली बघा. आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी बघता पण व्हिडिओला लाईकच नाही करत. लवकरात लवकर लाईक करा. मी गणपती स्पेशल डिश तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.